तुम्ही भेटा म्हणजे आम्हाला निर्णय घेता येईल असं ते म्हणायचे. पण आमच्याबद्दल काय तसा पॉझिटिव्ह तसा निर्णय होत नाही आहे. एक तर MLC देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभा आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या वेळेला आम्हाला चर्चेला बोलवलं नव्हतं आणि एक सुद्धा जागा आम्हाला दिली नाही. त्यानंतर एक MLC देण्याचं मान्य केलं होतं, पण त्या ज्या आता 17 MLC मध्ये काही आम्ही मागितली नव्हती. निवडून येण्याच्या ह्याच्यामध्ये अडचण असल्यामुळे आम्ही काही मागितली नव्हती. पण ज्या 10 जागा मध्यंतरी निवडून आल्या त्यामधल्या 6 जागा BJPच्या निवडून आल्या. तर आमदारातून निवडून येण्याच्या MLC साठी RPIला एक जागा मिळाली नाही. तर आता आमची सूचना अशी आहे की या 5 नॉमिनीच्या जागा ज्या राज्यपाल नियुक्त आहे त्याच्यातून तरी एक RPIला एक MLC पद मिळावं. एक तरी आता सरकारमध्ये RPIचा मंत्री असता तर BJP, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI असं सरकार असा समोर आला असता. कदाचित आपला मंत्री सरकारमध्ये नसल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख कधी होत नाही आहे. तर निवडणुकीच्या वेळेला फक्त निळे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं ठीक आहे. तर आता एक तर आमची समाजामध्ये त्या नाराजी आहे, बाबा आपल्याला इथं सत्ता मिळत नाही आहे आणि मला एकट्याला सत्ता मिळालेली आहे यामध्ये मी समाधानी नाही आहे. मी त्या राज्यातून मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. मला नरेंद्र मोदी साहेबांनी 3 वेळेला राज्यसभा दिलेली आहे, मंत्रिपद दिलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहेच आहे. त्याची चर्चा सर्व देशभरामध्ये नाही सर्व जगभरामध्ये आहे. म्हणजे जगामध्ये जे आंबेडकरांचे लोक आहेत तर सगळ्यांना माहीत आहे की भारत सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक मंत्री आहे. त्यामुळं मला जे मिळायला पाहिजे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. त्यांना काय एक पद देता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आमची मागणी एवढीच आहे की आता येणारी एक MLC आणि महामंडळ आहे त्याच्यामध्ये 2 तरी महामंडळ आम्हाला मिळावी. त्याच्यामध्ये महात्मा फुले महामंडळ एक आहे, ते महत्वाचं आहे. ते एक आम्हाला मिळालं, अनेक महामंडळ मिळावं. आणि काय ज्या इतर जे महामंडळात मेंबरशिप आहे त्यानंतर मुंबईमधल्या काही महत्वाच्या कमिटी आहेत. तर दुरुस्ती मंडळ आहे, मुंबई मंडळ आहे. तर अशा पद्धतीनं आणि एखादा मुंबईमध्ये एक तरी ऑप्शन घ्यायला होता आमचा, म्हणजे एक आमचा घ्यायला होता. पुण्यामध्ये मात्र आमच्या पक्षाचे 6 लोक निवडून आलेले ते त्यांच्या परफॉर्मन्स होते. पण पुण्यामध्ये मात्र एक डेप्युटी मेयर RPIला मिळालेला आमचा परशुराम वाडेकर डेप्युटी मेयर आहे. आणि राज्यभरामध्ये आमचे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक 30, 40, 50 लोक निवडून आलेले आहे. पण ते सगळे त्यांच्या सिंबॉलवर आहे, सगळ्यांच्या सिंबॉलवर आहे. त्यामुळे ठीक आहे. तर आता आमचं म्हणणं एवढंच आहे की एक MLC आम्हाला मिळावी, 2 तरी महामंडळाचे अध्यक्षपदं मिळावी, एक 40-50 तरी आम्हाला जर मेंबर मिळाले महामंडळाचे तर सगळ्या एका जिल्ह्याला एक तरी आम्हाला महामंडळ देता येईल. आणि मागच्या चर्चेमध्ये देवेंद्रजींनी मान्य केलेलं आहे की ठीक आहे आपण सगळं हे देऊ आपल्याला. आणि जिल्ह्याच्या DPDC आणि इतर ज्या कमिटी आहेत, तालुका कमिटी आहे, SO आहेत, तर ते आमच्या RPIला मिळावेत अशी आमची मागणी आहे. आणि रिपब्लिकन पक्ष इमानदार पक्ष आहे, प्रामाणिक पक्ष आहे. सत्तेला आपापलेला तो अजिबात नाही. पण सत्तेचा वाटा आम्हाला थोडा तरी मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळंच आज आपल्याला बोलावलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांना आपण देवेंद्रजींना वेळ मागितलेली आहे. तर हे मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचा पक्ष जो आहे देशभर वाढतो आहे. 2 राज्यात आमच्या पक्षाला मान्यता आहे आणि अजून 2 राज्यामध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली, पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. आता दादरा नगर हवेलीचं जे सेंटर आहे सिल्वासा त्या ठिकाणी 16 जूनला एक दादरा नगर हवेली, दीव दमण, गुजरात आणि महाराष्ट्रामधले मुंबई आणि ठाणे डिव्हिजन या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक वर्कशॉप ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पक्ष बांधणी करण्याच्या संबंधामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संबंधामध्ये
आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपण कसं उतरलं पाहिजे, कोणते उद्योग टाकले पाहिजे, यासाठी दिवसभराची एक चर्चा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि प्रमुख लोक तिथे एक 300-400 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा कार्यक्रम आहे. आरपीआयला सत्तेत वाटा मिळत नाही त्याबद्दल नाराजी आहे. पण आता समजा तर विधान परिषदेत परिषद किंवा अन्य निवडणुकांमध्ये जे नाराज असतात, बंडखोर असतात, त्यांची बंडखोरी नाराजी दूर करण्यासाठी महायुतीतले अनेक नेते, मुख्य नेते प्रयत्न करतात, त्यांची नाराजी मिटवली जाते. पण तुमच्या नाराजीच्या बाबतीत असं कधी दिसत नाही अलीकडच्या काळात की तुमची नाराजी दूर करून तुम्हाला सत्तेत वाटा दिला आहे, महामंडळात शेअर दिला आहे, तुमच्या नाराजीची दखल घेत नाही महायुतीचे मुख्य नेते. नाही, दखल घेत नाही असं म्हणता येणार नाही, पण घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नक्कीच रिस्पेक्ट आहे की काय. त्यांचा समज असा असण्याची शक्यता आहे की आठवलेंच्या पक्षाला आठवलेंना मिळालेलं आहे, त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या पक्षाला काही नाही दिलं तरी काय विषय त्याचा फरक पडणार नाही अशा पद्धतीची त्यांची भावना असण्याची शक्यता आहे. पण देवेंद्रजी हे कार्यकर्त्यांना जाणणारे असे नेते आहे. म्हणजे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काय करणं अत्यंत आवश्यक आहे. ते ज्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी अत्यंत ऍक्टिव्हली भाग घेतात आणि अनेकांना सत्ता देतात, तसा प्रयत्न आमच्यासाठी थोडा तरी व्हावा अशी आमची इच्छा आहे. आमच्याबद्दल मला असं वाटतं. आणि आपल्याला मध्यंतरी ज्यावेळेला आम्ही स्वबळावर लढण्याच्या संबंधाचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रवीण दरेकर ताबडतोब मला भेटण्यासाठी आलेच होते. म्हणजे आमच्याकडे कोणी येत नाही असं नाही आहे, ते समजावण्यासाठी आलेच होते की आम्ही म्हणजे आपल्याला काही जागा आपण देऊ ते म्हणाले होते. पण जागा काही तेवढ्याला मिळाल्या नव्हत्या. तर आता अशी अडचण नाही. म्हणून दरेकर आले होते ना, लगेच आमची प्रेस चालू असतानाच आले होते आमच्या ऑफिसला. मिळालं काय? मिळालं काय? नाही, मिळालं नाही म्हणजे आता ते नंतर ते देवेंद्रजी सांगितलं की बाबा त्या बदल्यामध्ये MLC देऊ, बाकीची महामंडळ देऊ असं म्हणाली. तर आता महामंडळ झालेली नाही आहे आणि MLCचं अजून बाकी आहे. पण त्यांना आठवण करून देण्यासाठीच आज आपल्याला बोलवलेलं आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन त्यांच्या आठवणीत असावं आणि ते आहे आणि ते पाळतील अशा मला अपेक्षा आहे. या 5 MLC आहेत, राज्यपाल नामनिर्देशक 5 जागा आहेत. त्यामध्ये यावेळी समजा आरपीआयला तुम्हाला स्थान मिळालं नाही, महामंडळांमध्येही तुम्हाला मनासारखी महामंडळं मिळाली नाही, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले पक्ष आणि कार्यकर्ते यांना लक्षात घेत काय भूमिका आहे की फक्त नाराजीच व्यक्त करणं? नाही, नाराजी म्हणजे त्यावेळेला आपण पक्षाच्या लोकांशी बोलू आपण काय करायचं आहे ते. जर असं काही मिळालं नाही तर पुढे काय करायचं त्या संबंधामध्ये पक्ष विचार करेल. जर पक्षाला जर अशाच पद्धतीनं अवॉइड करण्याचा प्रयत्न होत असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मला लक्षामध्ये घ्यावी लागेल आणि त्यांच्याशी आपण चर्चा करू. त्यामुळं पाहूया. म्हणजे असं जर काहीच मिळणार नाही असं नाही, काही मिळेल आम्हाला. काय देवेंद्र फडणवीस यांनी काय ठरवलेलं आहे मला माहीत नाही आहे. पण त्यांनी कदाचित मागे आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला एक MLC दिली म्हणून, असं आम्हाला लगेच म्हणाले होते. त्यामुळं नक्की ते देतील अशी अपेक्षा आहे. पहिल्या या 2 टप्प्यामध्ये तर काही ते झालं नाही. पण त्या 5 ज्या जागा ते लवकर भरती जातात त्यावेळेला आम्हाला वाटतं की नक्की विचार होईल अशी अपेक्षा आहे.